I'm Rajita Kulkarni Dore. Welcome back to my channel. Good morning everyone. So guys, हे बघा बांगडा दिसतंय. फ्लॅशबॅक. आम्ही लग्नाच्या ठिकाणी जाण्याच्या एक दिवस आधी आम्हा सगळ्या बायकांसाठी बांगडे भरण्याचा कार्यक्रम होता. आम्ही सगळ्यांनी मस्त हिरव्या रंगाचा चुडा भरलेला होता. तर त्या दिवशीचा हा प्रोग्राम. झोप येते. काजल तुझी झोप झालेली दिसत नाही आज. तर आई बसली आमची बांगड्या भरायला. स्वतः आबू भरणार आहे. का त्रास देते ग? जाऊ दे ग, ते नाव येतच. घेतल्या एक एक डझन घ्यायच्या होत्या. रेड अँड व्हाईट घालत असतात. केवढ्या मस्त चालली, धावपळ चालली. कसं फोटो काढायचा कसा नाही. आत्याला म्हटलं बसायचं सडन अपमान असतो आपल्याकडे. सडन अपमान डायरेक्ट सडन अपमान. सो गाईज, आम्ही आमच्या रूमवर आलोय. आज छान बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला आणि आजचा व्हिडिओ माझा मी इथेच थांबवते. आता उद्या आहे सीमंती, परवा आहे लग्न, उद्या हळद वगैरे सगळं एक साथच आहे. उद्या पहाटे लवकर उठायचंय आम्हाला आणि इगतपुरीला जायचंय. सो स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट ब्लॉग्स. बाय बाय. The next day. सो मस्त छान तयारी केलेली आहे, मस्त पोणी वगैरे घातलेली आहे आणि आता आम्ही निघतो आहोत लग्नाच्या ठिकाणी. आता लग्न इगतपुरीला आहे, रिसॉर्टच्या ठिकाणी. सो आता इथून निघायचं नाशिकवरून इगतपुरीला जाण्यासाठी. सो लेट्स गो. मी मस्त माझा न्यू फ्रॉक घालून रेडी झाली आहे. आता प्रतीक पण येतोय, विचार निघालाय पुण्यावरून. चला, सगळ्या बॅग्स ऑलरेडी गेल्या पुढे. काही माझ्याजवळ आहे, काही दादाजवळ आहे. काजल आई पप्पा पुढे गेले बॅग्स घेऊन. सगळ्यांना घाई असते आमच्याकडे. पुढे लग्नाच्या ठिकाणी जाण्याच्या आधी नवरी मुलीचं आम्ही सगळ्यांनी औक्षण केलं, कारण ती आता कुमारिक आहे. पण जेव्हा ती लग्न करून या घरात परत येईल त्यावेळेस ती सवाष्ण असेल. थोडा भावूक क्षण असतो हा. A few moments later. पोहोचलो. शंभू, कोकोनट ट्री बघ किती आहे. एंट्री करतो. दिसले का तुला कोकोनट ट्री? आलो आलो आलो. मृणाला संकेत आहे पाय. पोहोचलोय. तुम्हाला एंट्री गेट दाखवते. ए बाई, मृणाल संकेतचं किती मस्त लिहिलंय. ब्लॉगर आहे. सो इथून एंट्री होणार आहे. प्रतीक पण ऑलमोस्ट पोहोचलाय. एक हाफ ॲन आवरमध्ये पोहोचून जाईल तो. 5:15 निघालाय तो. 5:15. हे का बरं वाकडं होतंय. चला, आम्ही आलेलो आहे ट्रॉपिकल रिट्रीट इथे. आणि इथे आहे आता आपले रूम दाखवते मी तुम्हाला. आम्हाला 2 रूम मिळालेले आहेत, एक कुलकर्ण्यांना आणि एक डोळ्यांना. सो मोठं रिसॉर्ट आणि स्पा आहे. तर त्याच्यापैकी मला 217 नंबरची रूम मिळाली आहे. आई पप्पाला 218 वर खाली आहे. तो दादा काजलवरती झोपू शकतात, आई पप्पा खाली झोपू शकतात. 217 मला आहे, जिथे फक्त मी आहे प्रतीक आहे. चला आई, चलो मुंबई. तुला आवडली का रूम? मस्त आहे. चल आता आपण 217ला जाऊ. माझा 217 आहे. तुझं लक्षात ठेव, तुला 218 आहे. हां, हे बघ माझी रूम. या हा, हे बघ इथे टॉयलेट बाथरूम. तिथे कार्ड ठेवलंय ना आपण, तरच लाईट लागेल. हां, सो असं आहे. इट्स बिग मिरर मस्त आहे. आणि टी व्ही, तुम्हाला बसायला काहीतरी काम करायचं असेल तर करू शकता. बेड वगैरे. सो आमच्यासाठी कम्फर्टेबल आहे दोघांना. आणि पडदा उघडला की बाहेर काय फंक्शन चाललंय तर ते पण दिसेल आपल्याला. तेच नाही पाहू शकता तुम्ही. व्हेरी नाईस. समोर आहे ना डान्स फ्लोअर होत आहे, म्हणजे इथे डान्स केला जाणार आहे. संगीतचा कार्यक्रम समोर होणार आहे. डान्स फ्लोअर दिसतंय का? हां, चला थोडा वेळ वाट बघू.
प्रतीक आला की हा काय करायचं सगळं सामान आहे मध्ये याच्यामध्ये वॉशरूम मध्ये बघून घ्या. माझी रूम दाखवली ना, आता तुमची दाखवते ना. यांना मिळालाय 218 नंबर. झाले का वॉशरूमचं काम? चालू आहे. चालू आहे. इथे ठेवलेले आहेत आमचे कपडे. इथे पण मस्त असत आहे. हो आई माझ्या रूममध्ये. माझी घेऊन जा रे दादा बॅग. जाऊ दे मी नील. सो हा एक बेड आहे यांना. इथे पण मस्त बाल्कनी सेम आहे. आणि इथे वर चढून आणखी एक आहे बेड. छान आहे ना. वरती पण छान आहे. चला वर पण चढून पाहू. हा हे पण मस्त आहे. कोझी कोझी छान. शंभूला आवडली का? अजून शंभू वरपर्यंत आला नाहीये का रे? हा पाहिली मी ती. मस्त दिसत ते. इथे डान्स फ्लोअर आहे दादा. डान्स होईल संगीतचा कार्यक्रम. हे काय संगीतचा कार्यक्रम होईल इथे. मस्त स्विमिंग पूल पण आहे. स्विमिंग पूलच्या समोर जाऊन बसू शकतो आपण. स्विमिंग पूलमध्येही जाऊ शकतो आपण. दारला हे हां AC. तसं जास्त गरम नाही आहे. गरम तो होतं. गरम होईलच पण आपल्या जळगाव सारखं टेम्परेचर तर नाही आहे. तेवढं सहन करू शकतोय ना. उन्हाळ्याच्या दिवसात तर तेवढं वेअर करावंच लागेल ना. सो गाईज प्रतीक आलेला आहे आता. मग मी त्याला घ्यायला आली बाहेर. बिचारा आम्ही किती दिवसांनी भेटतोय. 13 आज 13 तारीख आहे ना. बरोबर 13 दिवसांनी भेटतोय आम्ही. म्हणून मी बाहेर आली त्याला भेटायला. किती ऊन आहे. गाडी तर आली आहे. काय लॉक उघड. उघडलं पण नाही. कसला आहे. छान दिसतो तो ड्रेस. ठणाठण. आपली लोक कुठे आहे मामा? चला, चला. आपल्या रूमचे नंबर काय? 218. अच्छा. आपल्या रूमचा नंबर 218. चला देवाचं वेलकम करण्यासाठी सगळेजण बाहेर आलेले आहेत. आणि आमचे प्रतीक राज्य पण आलेले आहेत. तेव्हा ते कसे उभे. आणि हे सगळेजण आम्ही वेलकम करायला उभे. बसा बसा शंभू. इथे येतो आत्या शेजारी. गर्ल्सच्या शेजारी बसायचं नाही. चला आम्ही आता लंच करतोय आणि मग नंतर लगेच प्रोग्राम चालू होईल. ती घेते अजून वाढते ती. सो गाईज तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला. नाशिकवरून आता इगतपुरीला आलेलो आहे. रिसॉर्ट टूर वगैरे पण तुम्हाला मी दाखवलं. आता इगतपुरीला आम्ही सकाळी साधारण 11पर्यंत आलो. आता 11ला आल्यानंतर आता खरोखर जे लग्नाची विधी वगैरे ते सुरू होणार आहे. जसं हळद, सीमंती, संगीत नाईट्स पण होणार आहे आणि देन नेक्स्ट डे लग्न. सो असं आहे. सो ते अपकमिंग व्हिडिओ येणार आहे. पण आता नेक्स्ट व्हिडिओ कोणता आहे तर हळदीचा. हळदीला आम्ही असली धम्माल केली. एवढे नाचलो. शंभात छोटा आपला बुटका छटाक पण इतका व्यवस्थित नसला होता ना. त्याची एक छोटीशी क्लिप बघा तुम्ही. आम्ही नाचताना किती धमाल मजा केली आहे. सो उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. हळदीचा असणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.